आज मी शोधणार आहे आमच्या जंगलात कोणकोणती रानफळं भेटतात। मी सुरुवात केली दुपारच्या कडक उन्हामध्ये रानफळं शोधायला। जंगलामध्ये पोहोचल्यावर सगळीकडे फक्त करवंद आणि करवंदच दिसत होती, बाकी रानफळं तर भेटतच नव्हती। तर मी आमच्या आसपास असणारी जांभळं आणायला पोचली, पण ती डायरेक्ट खाली पडल्याने खराब होत होती। म्हणून मी हार न मानता थोडीशी जमा केली आणि मी निघाले अजून जंगलाच्या आतमध्ये रानफळं शोधायला। इथं पण मला थोडीशी रानफळं भेटली आणि अशी एक एक करत मी ही बघा सगळी रानफळं जमा केली। आमच्या भागात भेटणारी रानफळं आम्ही ही सगळी जमा केलेली आहेत। तर आता आपण त्यांची एक एक करून माहिती करून घेऊ। सर्वत्र भेटणारी रानफळांचा राजा म्हणजेच करवंद, ती तर सर्वांनी खालीच असते। ही दुसरी प्रकारची करवंद जी पिकल्यानंतरही त्याचा कलर बदलत नाही। ही आहेत जांभळं, ही आहेत आपल्या गावाकडे मिळणारी गावठी खजुरं, ही आहेत धामणं, ती आपल्या भागामध्ये आता लुप्त होत चाललेली आहे। ही आहेत आपल्या जंगलामध्ये भेटणारी उमरं आणि ह्याचा वापर भाजीमध्ये पण केला जातो। तर मित्रांनो ही आहे थुंब। तर आता आपण ती एक खाऊन बघू कशी लागतात, तुम्ही पण बघा ती कशी खाली जातात। तर मित्रांनो ही अशी आतमध्ये असतात आणि त्याचा जो हा भाग असतो हा खाला जातो। हे आहेत बेहडे, हे जर आपण जास्त प्रमाणात खाल्ले तर त्याची आपल्याला धून सारखी चढते। तर मित्रांनो ह्या एवढ्या रानफळामधून तुम्ही कोणकोणती रानफळं खाल्लेली आहेत ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आता रानभाज्यांचा सीझन तर येतच आहे, तर त्याच्यासाठी आम्ही एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत रानभाज्यांवरती, तर त्याच्यासाठी तुम्ही मला फॉलो करून नक्की ठेवा।